जिंतूर तालुक्यातील कोळपा गावामध्ये सुरू असलेल्या सिमेंट रोड आणि नाली बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रार दाखल केल्यानंतर आज अधिकाऱ्यांनी गावात येऊन या प्रकरणाची चौकशी केली। या चौकशी दरम्यान पंचायत समितीचे उपअभियंता श्री आंबेगावकर, कनिष्ठ अभियंता शंकरराव चव्हाण, ग्रामसेवक बाणमारे, सरपंच प्रतिनिधी दिनकर सातपुते आणि तक्रारदार भुजंगराव सातपुते यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। या गैरव्यवहारावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे चौकशीच्या वेळी वातावरण तणावपूर्ण होते। कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप तक्रारदार भुजंगराव सातपुते आणि इतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर सांगितले की गावात 90 मीटर सिमेंट रोड मंजूर असूनही काम पूर्ण झालेले नाही। जेवढे काम झाले आहे त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे। रस्त्याला आत्ताच तडे पडले असून नाली बांधकामातही हलक्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असा आरोप ग्रामस्थांनी केला। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। यावेळी ग्रामस्थांनी कामातील अनेक त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। या प्रकरणी दोषी ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। एका ग्रामस्थांनी सांगितले की सरकार गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देत असते, परंतु काही भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून या निधीचा अपहार करत आहेत। याला आता आळा बसला पाहिजे। या चौकशीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल असे समजते। मात्र या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। या संपूर्ण प्रकरणामुळे कोळपा ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थ न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाहीत असे दिसत आहे। असं हे हालाय रस्ता नाही एक आणि सगळ्या गावाचं पाणी सोडून आमच्या दारामध्ये डव साचवलाय। मच्छर हे तिथं होईल तर लहान लहान लेकरं बाळायच्यात आम्हाला जाय पण रस्ता नाही। हाय का रस्ता इथं दिसायला का? रोड पण नाही या गावामध्ये बरोबर काय, हे पाणी काढून दिलेलं पण नाही। याचा सगळ्या गावाचं पाणी आमच्या दारात आणून जमा केलंय ते कशाचं ते म्हणले इथं तुमच्या इथं शितोडा पण साचणार नाही म्हणले पाण्याचा। चंबरामध्ये त्या पाईपच नाही गेले तर पाणी कसं जाईल? काहीच नाही, फक्त गोल बांधलंय ते थडगं बांधल्यासारखं। तक्रार केली तर ते गावातलेच आहेत ना, ते दिसतंय नाही तर काय आहे। हॅलो सर, काय प्रकरण होतं आज आपण कोळप्याला भेट दिली? हा, कोळप्याला एक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाचा विकास कार्यक्रमांतर्गत कामाच्या चौकशीसाठी आलेलो होतो मी। ते कामाची चौकशी केली, ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो। तक्रारदार तिथं आलेले नसल्यामुळं मी परत प्रत्यक्षात पूर्ण साईटवर आलो आणि त्याची पाहणी केलेली आहे। पाहणी आणि तिचे मला काय निष्कर्ष दिसून आले ते मी गट विकास अधिकारी यांच्याकडे रिपोर्ट देऊन टाकले। गावातल्या विकासाबद्दल लोकांची काही तक्रार होती ते आपल्याला आहे, त्याच्याबद्दल काय ज्या मुख्य सूचना मी ग्रामसेवकाला दिलेल्या आहेत आणि ग्रामसेवकांनी ते ठराविक पिरियड मध्ये ते काम करून द्यायचं आश्वासन दिलेलं आहे। सर, जे रस्त्याची जी तक्रार होती त्याच्यात एस्टिमेट प्रमाणे काम झालं असं आपल्याला वाटतंय? रस्त्याचं जे एस्टिमेट प्रमाण आहे ते आता मोजून घेतलंय। प्रत्यक्षात एस्टिमेट आणि त्याचं काय डिफरन्स बद्दल ते मी गट विकास अधिकाऱ्यांना कळवतो। सर, किती मीटर रस्ता भरला? शंकरराव, किती भरला? रस्ता भरला 60 मीटर रस्ता भरलेला आहे। सॉरी, 75 मीटर भरलेला आहे। 90 मीटरचा रस्ता होता, सध्या त्याला 75 मीटर त्यांनी काम केलेलं आहे। रस्ता बनवून किती दिवस झाले? किती दिवस झाले रस्ता? 4 महिने। 4 महिने झालेले। काम चालू आहे? सध्या काम चालू आहे। काम थांबण्याचं कारण काही तक्रारीमुळे, त्यांच्या तक्रारी गेल्या, तक्रारीमुळे आपण काम पूर्ण केलं, त्यांचं बिल काय भेटलेलं नाही। आपण कोण? सरपंच? सरपंच आपण सरपंच। नाव काय? पट्टी आपण सरपंच प्रतिनिधी? हॅलो, आपल्या गावात आता चौकशी झाली रस्त्याची, त्याबद्दल आपल्याला काय म्हणणं? काय नाही साहेब, आपले जे काम आहे 2 याचं झालेलंच आहे आणि इथून पुढे चांगलेच कामं झालेले आहेत। जे कामं पहिले जे आहेत ग्रामपंचायतचे 5-6 कामं, हे प्रत्येक वेळेस यांच्या जवळपास घरकुलात तक्रारी, रस्त्यात तक्रारी, जलजीवन मध्ये तक्रारी, याला तक्रारी शिवाय दुसरं बाकी काही उरलेलं नाही। आणि जवळपास कमीत कमी आज या 5 वर्षामध्ये यांचं रेकॉर्ड आहे 20 ते 25 अर्ज माझ्याकडे आहेत यांचे। आणि रेकॉर्ड हे याला तक्रारी जर काही त्याला आपण जर भेटलं दिलं तर तक्रारी हे करत नाही। आणि आज रोज हे फक्त पैसा अभावी 2-3च लोक आहेत त्याच्यात, इतरी अख्खा गाव नाही आणि दुसरं कोणी तक्रार करत नाही। त्याला तक्रारीचा फक्त एकच हे कारण की आम्हाला इतके पैसे द्या,
2-3 लाख रुपये द्या, या कामात 50,000 रुपये द्या, त्या कामात 30,000 रुपये द्या, ते आम्ही देऊ शकत नाही. म्हणून भुजंगराव गोविंदराव सातपुतेंनी हो काय म्हणले ते म्हणले माझ्या जलजीवन मध्ये मला 5 लाख रुपये द्या. ते आमच्या बंधूपाशी म्हणले. मी देत नाही म्हणलं. काय म्हणलं, सत्य परिस्थितीत मला गावाला पाणी करायचंय, गावात प्रत्येक जणाला नळ पाणी द्यायचंय. मी कुठल्या गोष्टीत कोणाला पैसे देत नाही आणि पैशाच्या लालचीत काम पडत नाही. म्हणून मी तक्रार करतो तुझ्या. मला बिलकुल तक्रार करा. त्यांनी जवळपास 12 महिने झालं त्या तक्रारी चालू येतात जलजीवन मध्ये. ते काही कामाची हे नाही झाले साहेब. आणि काम किती मीटरचा रस्ता होता हा जेवढा 90 मीटरचा रस्ता आहे त्याच्यामध्ये 10 फूट रुंदी होतं. मी 16 फूट रुंदीकरण घेतलं. इकडच्या जे लोकसंख्या होत्या घरावाले ते म्हणले सरपंच साहेब म्हणले थोडस वाढवा. मी ते सर्व वाढविलं आणि 4 फुटाचं किंवा 5 फुटाचं अंतर मी त्यांच्या घरापर्यंत हे केलं. आपण तक्रार दाखल केली होती रस्त्याबाबत. आज चौकशीसाठी साहेब आले. काय म्हणणं आहे आपल्याला? त्यांचं म्हणणं आहे की, माझं म्हणणं आहे की इथे एकच लेअर मारलेला आहे, 2 लेअर मारलेले नाहीत. एकच लेअर झालेला आहे. असं आहे की समजा डायरेक्ट यांनी कॉन्क्रीट केलंय. डायरेक्ट कॉन्क्रीट केले, त्याच्या खाली कोणताही लेअर नाही. पहिला पुराणा जुना रोड त्याच्या खाली आहे. जुन्या रोडवरच काम केलं एकच थर मारून. बाकीचं काम झालेलं नाही. जेसीबी लावून उठरावं लागेल. आरोप आहे की आपण काही पैशाची मागणी केली. नाही, मागणी वगैरे काही केली नाही. आमच्यावर आरोप लावले. त्याला आरोपला त्या तोंडाला कोणी हात लावू शकत नाही. जलजीवनची जी योजना आहे ती आम्ही त्यांना सांगितलं होतं. आरोप करणार आहेत पण लेअर बघू आपण बरं का. जलजीवनची जी योजना आहे त्या योजनेमध्ये आम्ही सांगितलं होतं ते पाण्याच्या वर घ्या पॉइंट सुरुवातीला. पण तो पॉइंट पाण्याच्या वर घेण्यात आलेला नाही. त्याच ठिकाणी घेण्यात आला अशी आम्ही आता तक्रार बी दिली होती. त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि ती विहीर आज पाण्यात आहे पूर्णतः. यांनी सांगितलं की 12 महिने पाणी स्वच्छ मिळेल आम्हाला. पण आज रोजी पाणी बघू शकता आपण की तिथं पाणी स्वच्छ नाही.